व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रहो, ज्या कवितेमुळे आज आपण सारे माझ्याशी जोडले गेले आहात, त्या कवितेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन येत आहे. एका कवीसाठी कविता म्हणजे नक्की काय असते हे त्याच्याच नजरेतून पाहण्यासाठी आज ऐकूयात अंतरातली सादही या माझ्याच काव्यसंग्रहातील आणखीन एक सहज सुंदर अशी मराठी कविता, जिचे नाव आहे कविता म्हणजे भावनांचा मेळ. कविता म्हणजे भावनांचा मेळ. कविता म्हणजे विचारांचा खेळ. कविता म्हणजे शब्दांची माळ. कविता म्हणजे यमकांची चाळ. कविता म्हणजे मनातले क्षितिज. कविता म्हणजे मनातले क्षितिज. कविता म्हणजे आठवलेले अतीत. कविता म्हणजे स्वप्नातील जाग. कविता म्हणजे धगधगती आग. कविता म्हणजे कवीची सोबत. कविता म्हणजे कवीची सोबत. कविता म्हणजे करमणूक मोफत. कविता म्हणजे खोल डोह. कविता म्हणजे ऐकण्याचा मोह. कविता म्हणजे प्रेमाचे हृदय. कविता म्हणजे प्रेमाचे हृदय. कविता म्हणजे कल्पनेचा उदय. कविता म्हणजे नदीचा किनारा. कविता म्हणजे अथांग पसारा. कविता म्हणजे थोडक्यात सार. कविता म्हणजे थोडक्यात सार. कविता म्हणजे अतिशयोक्ती फार. कविता म्हणजे सुखदुःखात साथ. कविता म्हणजे मायेचा हात. कविता म्हणजे संतांचा अभंग. कविता म्हणजे संतांचा अभंग. कविता म्हणजे सलग अखंड. कविता म्हणजे ठाईचे अध्यात्म. कविता म्हणजे शब्दांचा धर्म. कविता म्हणजे साहित्याचा वारसा. कविता म्हणजे साहित्याचा वारसा. कविता म्हणजे मनाचा आरसा. कविता म्हणजे उपहास विडंबन. कविता म्हणजे भावनांचे आंदोलन. कविता म्हणजे एकांत एकटेपणा. कविता म्हणजे एकांत एकटेपणा. कविता म्हणजे आठवांच्या पाऊलखुणा. कविता म्हणजे मनाचा मोकळेपणा. कविता म्हणजे साऱ्यांचा विरंगुळा. कविता म्हणजे अनुभवाचे बोल. कविता म्हणजे अनुभवाचे बोल. कविता म्हणजे विचारांचा भूगोल. कविता म्हणजे मनाचा विराम. कविता म्हणजे चित्ताला आराम. कविता म्हणजे कवीची प्रेयसी. कविता म्हणजे कवीची प्रेयसी अन कवी तिचा गुलाम. कविता म्हणजे कवीची प्रेयसी अन कवी तिचा गुलाम. होय, कवी तिचा गुलाम.